नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. 26/9/2024 या दिवशी त्या ठिकाणी पब्लिश होणारं सीट मॅट्रिक्स MBBS BDS कोर्सेससाठीचं राऊंड 2चं 27/9/2024 दिवशी त्या ठिकाणी उशिरानं सकाळी 10:30 पर्यंत त्या ठिकाणी पब्लिश झालेलं होतं. आणि या ठिकाणी जे काही सीट दिसतात, जसं की आपण बघू शकता या ठिकाणी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजला या ठिकाणी SC कॅटेगरीचं PWDचं एक सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहे. ऑर्फनचं एक सीट आहे. आणि समजा समोर गेलं ST कॅटेगरीचं जनरलचे त्या ठिकाणी 3 सीट व्हॅकंट आहेत. तर हे सीट कोणते व्हॅकंट आहे नेमकं, तर राऊंड 2मध्ये जे काही सीट्स आहेत कोणते नेमकं उपलब्ध आहेत, तर फ्री एक्झिस्ट. समजा एखाद्या मुलाला कॉलेज भेटलं परंतु त्याने ते जॉईन केलं नाही, म्हणजे फ्री एक्झिस्ट घेतली, कॉलेजला ॲडमिशनच घेतलं नाही, तर असे सीट त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध दिसतील. त्याचबरोबर किंवा एखाद्या स्टुडंटला कॉलेज भेटलं परंतु ते कॉलेज त्या ठिकाणी त्यांनी जॉईन केलं परंतु आपलं रिझाईन डेटच्या अगोदर ते कॉलेज त्या ठिकाणी त्या मुलानं काय केलं, रिझाईन त्या ठिकाणी त्याची सीट केली, कॅन्सल ॲडमिशन केलं. असे सीट त्या ठिकाणी या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज जे सीट मॅट्रिक्स आहे, गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं सीट किती उपलब्ध आहे, जनरलला किती आहे, वुमनला किती आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. PWDला किती आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी 50 सीटचं नवीन मेडिकल कॉलेज राऊंड 2साठी चालू होत आहे. ही एक आनंदाची बाब या ठिकाणी आहे. आपण 8 दिवस अगोदर व्हिडिओ बनवला होता की छत्रपती संभाजीनगरला 50 सीटचं त्या ठिकाणी नवीन एक MBBSचं कॉलेज चालू होत आहे आणि सेकंड राऊंडला ॲड होणार आहे, जे की आपल्याला या ठिकाणी खरं ठरताना दिसतंय. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SC कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचे जे काही सीट आहे, जनरलच्या 27 आहे, वुमनच्या त्या ठिकाणी 9 सीट आहे, ऑर्फनच्या 3 आहे, PWDच्या 12 सीट आहे आणि जनरल हिल एरियाच्या त्या ठिकाणी 2 सीट आहे. ह्या टोटल सीट्स आहेत. आपण काय बघतो, SC कॅटेगरीच्या टोटल सीट, त्याच्यानंतर ST कॅटेगरीच्या जनरलसाठी 14, वुमनसाठी 9 आहे, ऑर्फनसाठी 2 आहे आणि PWDसाठी 6 सीट्स आहे. या प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीचं सीट मॅट्रिक्स बघू शकता. हे जे सीट मॅट्रिक्स आहे सिटी सेलवरच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. त्या ठिकाणून तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि या सीट मॅट्रिक्सचं त्या ठिकाणी ॲनालिसिस करू शकता. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीच्या जर सीट बघितल्या तर 93 जनरलसाठी आहे, 39 आहे वुमनसाठी, 4 आहे ऑर्फनसाठी, 25 आहे PWDसाठी. त्याच्यानंतर हिल एरियाला काही सीट आहे, 2 सीट जनरल हिल एरियासाठी आहे. तर वुमन हिल एरियासाठी त्या ठिकाणी आपलं ओपन कॅटेगरीसाठी 1 सीट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करू शकता. ज्या काही स्टेट कोटासाठी टोटल सीट आहे ह्या 356 एवढ्या त्या ठिकाणी आहेत. ह्या झाल्या गव्हर्नमेंटच्या सीट. त्याच्यानंतर प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या सीटसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. SC कॅटेगरीसाठी जनरलला 15 सीट आहे, वुमनला 7 सीट आहे. त्याच्यानंतर SBC कॅटेगरीच्या बघू शकता, जनरलसाठी 31 सीट व्हॅकंट आहेत, तर वुमनसाठी 14 सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहे. ओपन कॅटेगरीच्या 225 जनरलला, 103 त्या ठिकाणी वुमन कोटासाठी त्या ठिकाणी ओपनच्या व्हॅकंट आहेत. आणि टोटल ज्या काही सीट्स आहेत 530 एवढ्या सीट त्या ठिकाणी प्रायव्हेट MBBS कॉलेजचे व्हॅकंट आहेत. याच्यामध्ये वेदांता जे काही मेडिकल कॉलेज आहे पालघरचं, त्याच्यासुद्धा सीट या ठिकाणी ॲड आहेत. त्याच्यानंतर 23 नंबरचं जे काही कॉलेज आहे RK दामनी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर, 1365 कोड असणारं हे कॉलेज आहे. आणि या कॉलेजला त्या ठिकाणी 50 सीट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर या प्रकारे प्रायव्हेटला जे काही टोटल सीट आहे ह्या 503 एवढ्या आहे. त्याच्यानंतर BDSचं सुद्धा सीट मॅट्रिक्स तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंटसाठी या टोटल जवळपास 140 सीट्स त्या ठिकाणी स्टेट कोटासाठी व्हॅकंट आहेत. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या जे काही सीट आहेत टोटल कॅटेगरीच्या 1402 एवढ्या स्टेट कोटासाठी टोटल कॅटेगरीच्या सीट त्या ठिकाणी स्टेट कोटाचे व्हॅकंट आहेत. तर हे सीट मॅट्रिक्स तुम्ही त्या ठिकाणी याचं ॲनालिसिस करून कट ऑफचं त्या ठिकाणी एक एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कितपर्यंत जाऊ शकतो. तर MBBSचा जो काही कट ऑफ आहे हा सेकंड राऊंडचा 4 मार्क ते 5 मार्कांना त्या ठिकाणी खाली येऊ शकतो, असा एक या सीट मॅट्रिक्सवरून सर्वसाधारण अंदाज आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपल्याला त्या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ MBBSचा काय जाऊ शकतो कॅटेगरी वाईज, त्यावर आपण बनवूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.